गोंदिया जिल्हा परिषदेने यावर्षी पहिल्यांदाच अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं। यात गोंदिया जिल्हा परिषदच्या शाळांमधील 90,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले। या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले। या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवातून अनेक प्रतिभावंत खेळाडू घडतील। त्यामुळे या महोत्सवाचं आयोजन आता दरवर्षी केलं जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडले यांनी दिली। तर ही अटल क्रीडा स्पर्धा मागील एका महिन्यापासून शाळा तसेच तालुका स्तरावर सुरू होती। यात तालुका स्तरावरून 800 विद्यार्थी जिल्हा क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धेकरता निवडण्यात आले असून गोंदिया शहरात 5 दिवसीय जिल्हा अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा गोरेगाव येथील स्थानिक शहीद जानात टिम्या हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून रामायण नाटकातील सीता मातेच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं असून कॉमेडी ॲक्टर VIP यांनी सीता मातेशी संवाद साधत रामायण नाटकातील हनुमानाची भूमिका बजावत सीता मातेला रामायण नाटकातील एक क्षण आठवून देत सीता मातेने देखील उपस्थितांना रामायण नाटकातील एक क्षण सादर करून प्रभू श्रीरामांची आठवण करून दिली। हे विशेष गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। ये लगभग 15 दिन पहले चालू हुआ और अटल क्रीड़ा सांस्कृतिक महोत्सव का आज समारोपीय कार्यक्रम था और आपने देखा ही होगा इतने अपार जनसमुदाय के साथ हमारे जिला परिषद के स्कूलों का, शिक्षक का, बच्चों का जो उत्साह बढ़ाने के लिए लोग आए, उन सभी लोगों का मैं बहुत अभिनंदन करता हूँ। सभी शिक्षकों का और सभी बच्चों को जिनको बख्शिश मिला उनको मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। उनको अपने आगे आने वाले जीवन में वो हमारे जिले का नाम रोशन करे, ऐसी मैं उनसे अपेक्षा करता हूँ। अटल क्रीडा महोत्सव अगले साल भी रहेगा? निश्चित रूप से रहेगा। नमस्कार N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।